नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला रोजच्या उपयोगात येतील अशा अत्यंत खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. टिप नंबर 1. स्वयंपाक करत असताना भात व भाजी बऱ्याच वेळा करपते किंवा डागते. त्यामुळे भांड्याच्या तळाशी ते चिटकून बसतात. अशा वेळी मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये ते थंड पाणी घेऊन ते भांडं थोडा वेळ ठेवून घ्या. म्हणजे तळाला लागलेला पदार्थ चटकन निघतो. तर तुमच्याकडून पण स्वयंपाक करत असताना जर भात भाजी करपली तर ते भांडं स्वच्छ करण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. प्रसादासाठी जर तुम्ही शिरा बनवत असाल तर शिऱ्यामध्ये एक पदार्थ नक्की वापरा. ती म्हणजे लवंग व वेलची पूड. तर वेलची पूड बरोबर 3 ते 4 लवंग वापरा. जेणेकरून शिरा एकदम चवीला उत्कृष्ट असा होतो. तर प्रसादासाठी जर तुम्ही शिरा बनवत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 3. पाणी हे देवी महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे आपल्या घरात कोणत्याही ठिकाणी अनावश्यक पाणी वाहू देऊ नये. तर आपल्या पण घरामध्ये देवी महालक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4. कधीकधी छोट्या कुकरच्या शिट्ट्या होताना थोडं पाणी बाहेर येतं व ते येऊ नये यासाठी कुकरच्या टोपणाला आतून थोडंसं तेल लावा. यामुळे पाणी किंवा डाळ अजिबात बाहेर येणार नाही व कुकरही खराब होणार नाही. तर ते जर पाणी बाहेर आलं तर आपला कुकर पण खराब होतो, आपली गॅस शेगडी ओटा पूर्ण सगळं खराब होतं. त्यामुळे ते आपल्याला परत साफ करावं लागतं. यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 6. महिलांनी नेहमी चांदीचे पैंजण घालावे. सोन्याचे पैंजण घालू नये. चांदीचे पैंजण घातल्यामुळे पायाकडील भागाचे घर्षण होऊन पायाची हाडे व पायाकडील भाग मजबूत होतो व पैंजणाच्या घुंगरातून येणाऱ्या आवाजामुळे महिलांना सकारात्मक शक्ती मिळते. तर प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक महिलेला चांदीचं पैंजण घालायला आवडतं. यामुळे आपले पाय पण खूप छान व आकर्षक असे दिसतात. टीप नंबर 7. दररोज सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता 1 ग्लास पाणी प्या. यामुळे पण पित्ताचा त्रास कमी होतो. जर तुम्हाला पण पित्त होण्याचा त्रास होत असेल किंवा पित्त सारखं जर होत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 8. साडीमध्ये स्लिम किंवा सडपातळ दिसण्यासाठी लहान प्रिंटची साडी किंवा छोट्या प्रिंटची साडी निवडा. यामुळे पण तुम्ही सडपातळ किंवा साडीमध्ये स्लिम दिसू शकता. तर साडीमध्ये सडपातळ किंवा स्लिम दिसण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत फायद्याची व उपयोगी येईल अशी ही खास टीप आहे. टीप नंबर 9. ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरामध्ये टाकले जात नाही. ज्या घरात पाहुण्यांचा आदर सत्कार केला जातो व जिथे गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. तर तुमच्या पण घरामध्ये सतत महालक्ष्मी मातेचा वास होण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. घरात नेहमी देवापुढे नंदादीप तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. टीप नंबर 11. लक्ष्मीचा उभा फोटो कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ नये. तर तुम्ही पण कोणालाही भेट म्हणून काही देत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. मूग व मटकी याची उसळ बनवताना मूग व मटकी हलकेसे भाजून घ्या व बनवताना त्यात कांदा हा भरपूर प्रमाणात घालावा. यामुळे मूग व मटकी याची उसळ खूपच जास्त चविष्ट व टेस्टी अशी लागते. तर तुम्ही पण मूग व मटकी याची उसळ बनवत असाल तर ही टीप बनवताना नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. उकडलेला बटाटा चिरताना सुरीला पाणी लावा. यामुळे बटाटा कापताना बटाटा सुरीला अजिबात चिटकत नाही.
तर उकडलेले बटाटे कट करताना ते आपल्या सुरीला जास्त चिटकतात, यासाठी ते चिटकू नयेत यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. शाकाहारी लोकांनी सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खावे. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स त्यांच्या शरीराला मिळतात. जसे की छोले, सोयाबीन, राजमा इत्यादीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत. तर जे नॉनव्हेज खात नाहीत, जे व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी त्यांच्या आहारामध्ये नक्की याचा समावेश नक्की करा. व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.